मंडळी पुणे सीएनजी गॅस सोल्युशन या चॅनलवरती श्रीपुरे एंटरप्राइजेस तर्फे मी गणेश रानवरे आपलं सर्वांचं स्वागत करतो। आणि आपल्या चॅनलवर सगळ्यात मोस्ट वॉन्टेड मोस्ट वेटेड असा व्हिडिओ आज येणार आहे, बघायला मिळणार आहे। तर ती गाडी आहे नेक्सॉन, जी आपली 2021चं मॉडेल आहे। तिच्यामध्ये जे किट आपण इन्स्टॉल केलं आहे ते मिजोचं सिक्वेन्शियल BS6चं किट आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलं आहे। आणि मोस्ट वेटेड आणि वॉन्टेड असं का म्हणलं तर बऱ्याच वेळा आपण त्या ट्रायबर म्हणजे नेक्सॉन आपल्याकडे फिटिंग झालेली आहे, पण व्हिडिओ नव्हते अवेलेबल। तर बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की व्हिडिओ आहेत का, व्हिडिओ असलं तरच ते चांगलं आहे असं, किंवा नाही का ते त्यांचा रिझल्ट बघितल्यानंतरच लोकांना विश्वास बसतो। तर आपण आता गाडी जे गाडीचे ओनर आहेत त्यांनी गाडी चालवली आहे आणि गाडीचं फिटिंग क्वालिटी पण बघितली। तर दोन्ही गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। आपण साधारण गाडी जी चालवली आहे ते एक 30-40 किलोमीटर गाडी चालवली टोटल रनिंग आता गाडीचा आपल्या, जे आपण गाडी टँक फुल केल्यानंतर 30-40 किलोमीटर गाडी चालवली। तर गाडी चालवल्यानंतर जो परफॉर्मन्स आहे तो कसा वाटला ते म्हणजे मला सांगा। आणि फिटिंग क्वालिटी बद्दल काय वाटतं, म्हणजे तुम्ही कंपनी फिटेड पण गाडी बघितली, म्हणजे फोटोमध्ये काय ना कंपनी फिटेड गाडी बघितली, तर कंपनी फिटेड मध्ये आणि याच्यामध्ये कसं वाटतं बघितल्यानंतर? कंपनी फिटेड पेक्षा सुटसुटीत असं मला ही फिटिंग जाणवलेली। आणि फिटिंग मध्ये उत्कृष्ट प्रकारचे केबलही दिसती, असं वेगळंच काहीतरी कनेक्शन कुठेतरी लावलंय असं काही जाणवत नाही। एकदम सिस्टमॅटिक बसवलेलं आहे। आणि ज्या वेळेला आता मी गाडी चालवली त्यावेळेला मला ते साईडला माझ्या हातात बटन नव्हतं, ते प्रत्यक्ष त्यांच्या हातात बटन होतं की गॅसवर आहे का CNG वर आहे, यामधला मला दोन्हीतला फरक कळाला नाही। मी गाडी चालवत राहिलो, गाडीचा परफॉर्मन्स एकदम सुंदर होता। गाडीचं पिकअपही असं जाणवत नव्हतं की CNG वर आहे का पेट्रोलवर आहे। त्यामुळे काय झालं की मला ते पहिल्या गाडी चालवण्यात आणि आताच्या गाडी चालवण्यात किंचितही फरक जाणवला नाही। आणि म्हणजे तुमचं पहिला आधी मला जेव्हा गाडी जोडायची होती त्यावेळेस तुम्हाला असं वाटत होतं की डायनामिक ऍडव्हान्सर बसवायला पाहिजे, तर आता चालवल्यानंतर वाटतं का काय करायचं? नाही, आता ऍडव्हान्सर बसवायची गरज, कारण गाडी मुळात ऍडव्हान्स चालती, चांगली चालते। आणि म्हणजे दिल्लीकडचे काही आपले, मी आता मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो, आपण दिल्लीकडचे काही हिंदीमध्ये व्हिडिओ आहेत। आणि त्याच्यामध्ये मी एका व्हिडिओमध्ये मी स्वतः बघितलंय की ऍडव्हान्सर बसवलेला कस्टमर जेव्हा त्यांचा रिव्ह्यू घेत होते तर ते म्हणतात की हा ठीक आहे, थोडा बहुत फरक होत आहे। म्हणजे ऍडव्हान्सर बसवल्यानंतर सुद्धा जर थोडा बहुत फरक असणार आहे तर मग हा काय वाईट आहे? नाही, याच्यामध्ये आता ऍडव्हान्सर बसवण्याची अजिबात आवश्यकता नाही। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती किंवा ऍडव्हान्सर बसवा, आम्ही काही व्हिडिओ अगोदर पाहिले होते, पण त्यामध्ये ऍडव्हान्सरची आवश्यकता असं ते बसवणारे सांगत होते। परंतु प्रत्यक्षात आता ज्या वेळेला गाडी चालवली त्यावेळेला असं जाणवलं की ऍडव्हान्सरची तर अजिबातच आवश्यकता नाही, कारण ऍडव्हान्सर मध्ये जसे बेनिफिट्स आहेत तसे नुकसानही जास्त आहे। आणि ते नुकसान आता स्वतः आपल्याला करून घ्यायचं नसल्यामुळं त्यांनी जे आम्हाला सुचवलं होतं की ऍडव्हान्सर बसवण्याची आवश्यकता नाही, ते एकदम परफेक्ट सेंटेन्स आहे। आणि आता ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्षात चालवतो, परफॉर्मन्स त्याचा पाहतो, त्यावेळेला निश्चितच ऍडव्हान्सर बसवण्याची आवश्यकता नाही असं मला तरी निश्चित वाटतं। म्हणजे आम्ही बरेच सांगत असतो लोकांना की बसवू नका, त्याच्यामध्ये माझं नुकसान काही नाही, उलट झालंच तर माझं ऍडव्हान्सर बसवलं माझा फायदा आहे। कारण ज्या काही प्राइसवर मला ऍडव्हान्सर येणार आहे मी त्या प्राइसच्या माझं मार्जिन ठेवूनच मी तुम्हाला इन्स्टॉल करणार आहे। त्यामुळं माझं नुकसान करून मी तुम्हाला सांगतो की नका बसू, कारण त्याच्यामध्ये माझ्या नुकसानापेक्षा गाडीचं नुकसान जास्त होणार आहे। कारण तो ऍडव्हान्स म्हणजे त्याचं नावातच ऍडव्हान्स आहे, त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवायचं मी ठरवलं होतं, पण काय होतं की बऱ्याच लोकांचं पोटपाणी त्याच्यावर चाललं की ऍडव्हान्सर बसूनच त्यांचं बिझनेस चाललाय। तर तो बिझनेस का बंद पाडायचा, म्हणून मी त्याच्यावर प्रॉपर व्हिडिओ बनवला नाही। कारण त्याचे सगळे जर तुम्हाला जर डिटेलमध्ये टेक्निकल माहिती दिली तर परत कुणीच ऍडव्हान्सर बद्दल विचारणार नाही। पण काही लोकांचा बिझनेसच त्याच्यावर चाललाय, त्याचं पोटपाणी म्हणजे तो जर नाही बसवला तर त्यांचा धंदा बंद पडेल अशी कंडिशन आहे। तर मग ते आपल्याला करायचं नाही, म्हणून पण मी सांगतो तुमच्यासाठी पर्सनल लेवलला जेव्हा माझ्या फोनवर बोलणं होतं त्यावेळेस मी सांगत असतो की काय ऍडव्हान्सर बसवायचं नाही, त्याचे दुष्परिणाम काय आणि गाडी बरोबर त्याचे काय करत असतो। तर ते सगळं झालं। आता गाडीची फिटिंग क्वालिटी बद्दल तर आपण सांगितलं, म्हणजे पाठीमागचं वगैरे बघितलं, पाठीमागही असं काही जाणवलं नाही की आता आम्हाला पहिली चिंता होती की त्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये काही जागा राहील किंवा नाही याची जरा शंका होती। परंतु आता ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्ष टाकी बसवलेली पाहिली त्यावेळेला टाकीची फिटिंग उत्कृष्ट प्रकारची होती। खालची स्टेपनी निघती का नाही ही जरा थोडी शंका होती, पण तसं काही नाही, एकदम त्याच्यामध्ये आम्हाला 2-4 बॅगा आरामशीर बसू शकतील, स्टेपनी निघल आणि त्याची फिटिंग अत्यंत उत्कृष्टरित्या केलेली आहे। मी आणखी एकदा ऍडव्हान्सर बद्दल बोलल की ज्या ऍडव्हान्सरला न बसवता गाडी जर ऍडव्हान्स चालत असेल तर ऍडव्हान्सर बसवण्याची आवश्यकता नाही, हे जे ज्यांचं म्हणणं होतं ते रास्त आहे।
आणि म्हणजे गाडी थोडी काळजी होती पूर्वी आधी बसवायच्या आधी किंवा निश्चितच आम्ही स्वतःच म्हणत होतो की तुम्ही मग ऍडव्हान्सर बसवा. आम्ही व्हिडिओ पाहिलेले तर लोक म्हणतात की त्याची आवश्यकता आहे, पण तसं आता मी ज्या वेळेला प्रत्यक्ष गाडी चालवली त्यावेळेला ऍक्च्युली गाडीमध्ये यत्किंचित सुद्धा पेट्रोल आणि सीएनजी मध्ये फरक जर वाटत नसेल तर मग ऍडव्हान्सर कशासाठी बसवायचे. म्हणून हा जो प्रश्न होता तो आता खरंच निकाली निघालाय आणि गाडीची फिटिंग अत्यंत उत्कृष्ट झाली. ऍक्च्युली आता फक्त आपल्याला त्याचा ॲव्हरेज काय मिळेल तो आता आम्हाला एकदा पूर्ण टाकी ही केल्याशिवाय समजणारही नाही. पण निश्चितच गाडीमध्ये एकदम सुंदर परफॉर्मन्स मिळालेला आहे, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आपण प्रयत्न करू की भविष्यात आपण म्हणजे मायलेज काय निघाले वगैरे सगळं त्याचा एक नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट करण्याचा प्रयत्न करू. तर त्यांचे चिरंजीव पण बरोबर आहेत, तर त्यांनी पण गाडी चालवली आहे. तर ते कसं वाटतं एकदा ते पण सांगतील मला. तर कसं वाटलं म्हणजे गाडी आता चालवली, गाडी परफॉर्मन्स मूड वगैरे सगळे काम करतात का म्हणजे आपण बघितलं तसं? हो, स्पोर्ट्स, इकॉनॉमी आणि सिटी सिटी असे 3 मोड्स आहेत. तर तिन्ही मोड्स आपण त्याच्यामध्ये ट्राय केले. राईट. तर तो सगळे बरोबर त्याचा तेवढा डिफरन्स दाखवतात का? बरोबर. मी सिटीमध्येही ट्राय केला आणि स्पोर्ट्समध्येही ट्राय केला. जशी मला आधी सिटी पेट्रोलमध्ये जशी चालायची वाटली तसाच सेम परफॉर्मन्स मला सीएनजी मध्ये पण मिळतोय आणि थोडंसं स्पोर्ट्समध्ये म्हणजे आता मी सांगतो की म्हणजे एक्झॅक्ट पेट्रोलचा जो इफेक्ट आहे तो येऊ शकत नाही कोणत्याही गाडीमध्ये, तो कळत नाही. हा वेगळा पार्ट आहे की आपण तेवढं त्याचं ट्युनिंग इतकं फाईन केलंय की तो जाणवत नाही, पण तो थोडासा डिफरन्स असतो पण तो कळणार नाही. म्हणजे तो काय तुम्हाला असा लोक म्हणतात की बैलगाडी चालल्यासारखी चालेल की काय वगैरे, तसा नाही किंवा त्याच्यापेक्षा खाली पण नाही. इतका डिफरन्स असतो की तो म्हणजे कळणारच नाही, नेग्लिजिबल, तो कळून लक्षातच येत नाही. तो कळून येत नाही. आणि स्पोर्ट्स मोड मध्ये पण मी चालून पाहिली तर जो मला टर्बोचा जे हा प्रॉब्लेम असा म्हणजे आधी माझा विचार होता सीएनजी बसवायच्या आधी की टर्बो किक इन होईल का नाही, कारण हे नेक्सॉन मध्ये टर्बो इंजिन आहे. तर बरेच असं हे पण होतं की टर्बो मध्ये ऍक्टिव्हेट होईल का नाही, ऍक्टिव्हेशनचा जो त्याचा जो पिरियड आहे तो तिथं परफेक्ट ऍक्टिव्हेट होतोय की होईल नाही का हा नाही, तुझा हा प्रश्न होता. पण मी स्पोर्ट्स मध्ये पण चालून बघितली तर टर्बो बरोबर किक इन होतंय आणि परफॉर्मन्स पण म्हणजे परफेक्ट मॅच होतोय. म्हणजे अशा प्रकारे आता आपण गाडी आता त्यांचं म्हणजे आपण रिव्ह्यू बघितलाच. एकदा काय करू की गाडीचे जे ज्या फिटिंग क्वालिटी बद्दल बोलताय तर मी फिटिंग क्वालिटी एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो. फिटिंग क्वालिटी बघू, पाठीमागचा रिअर टँक वगैरे कसा बसलाय बघू. 60 लिटरचा आपण टँक याच्यामध्ये इन्स्टॉल केलाय आणि याच्यामध्ये आपण जो याच्यामध्ये जागा कमी आहे पुढं, तर आपण याच्यामध्ये रिअर फिलिंग वॉल पण इन्स्टॉल केलाय, तो पण मी एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आपण हा नेक्सॉनचा इंजिन बे बघतोय. इंजिन बे मध्ये पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा जो आपल्याला दिसतोय तो हा ईसीएम मिजोचा प्रीमियम म्हणजे इटालियन ईसीएम आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलाय. त्याच्यानंतर त्याच्यापासून जाणारी जी वायरिंग आहे ती आपण बघू शकतो. या ठिकाणी आपण ही सगळी जी वायरिंग दिसते म्हणजे पुढच्या बाजूला काही वायरिंगचा कुठलाही पार्ट नाही, कारण इथे हा जो पार्ट आहे तो खूप जास्त हिट होणार आहे. टर्बो या ठिकाणी बसवलेला आहे कंपनीचा जो, तर तो टर्बो इथं असल्यामुळे इकडच्या बाजूला खूप जास्त हिट होते. त्यामुळे आपण कुठलाही पार्ट फ्रंट साईडला घेतला नाही, पाठीमागच्या बाजूला घेतलाय. तर इथून ईसीएम कडनं त्याला ईसीएमला पण आपण प्रॉपर ब्रॅकेट बनवलंय आणि तो एकदम प्रॉपर त्याला इन्स्टॉल केलाय. त्याच्यानंतर वायरिंग जी गेली पाठीमागे कंपनीची काहीतरी वायरिंगचा एक लूम आहे, त्याच्याच बाजूने आपण आपला जो सीएनजीचा लूम आहे तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. अशा प्रकारे हा रिड्युसर इथं बसवलाय. कंपनीचा जर कोणी बघितला असेल कंपनी फिटेड गाडी तर याच ठिकाणी तो रिड्युसर तुम्हाला बघायला मिळेल जो आपण ज्या ठिकाणी बसवलाय. आणि कंपनी ही जी गाडी 2021 ची आहे तर त्या गाडीच्या वेळेसच पाईपलाईन मध्ये नेक्सॉन किंवा टाटाचा जो सीएनजीचं हे होतं तर ते येणार होत्या गाड्या, तर त्याप्रमाणे त्यांनी काही फीचर्स गाडीमध्ये काही त्यांनी आधीच करून ठेवलेले होते. तर त्याचाच उपयोग करून आपण या ठिकाणी रिड्युसर वगैरे बसवण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागच्या बाजूला आतमध्ये आपण इंजेक्टर बसवलेत. तर या ठिकाणी इंजेक्टर आतमध्ये त्याला प्रॉपर ब्रॅकेट बनवले आपण त्याच्यासाठी. तर अशा प्रकारे आपण जर पाठीमागच्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. पाठीमागे त्याला प्रॉपर ब्रॅकेट बनवलंय आणि इन्स्टॉल केलंय. इंजेक्टर अजिबात हलणार नाही, काही नाही. अशा प्रकारे हे गाडीचा फ्रंट इंजिन बे. स्विच कुठे बसवलंय वगैरे आपण आता पुढच्या आपण बघूच. तर हा आपण गाडीचा नेक्सॉनच्या डिक्कीचा पार्ट बघतोय आपण. तर अशा प्रकारे हा डिक्कीचा पार्ट बघतोय. तर हे टँक आपण याच्यामध्ये बसवलाय. स्टेपनी तिची ओरिजिनल जागेवर आहे आणि या प्रकारे आपण इकडनं जर बघितलं तर सगळं आपण डक्टिंग वगैरे प्रॉपर केलंय. आणि हा स्पेस जर बघितला आपण खाली तर इतका स्पेस खालच्या बाजूला आहे. इथं फ्रंटला जो मिळणार आहे तो आहे आणि पार्सल ट्रेच्या वरती पण थोडासा आहे. म्हणजे युजेबल स्पेस आहे बऱ्यापैकी, नाही म्हणलं तरी, कारण डिक्की तशी त्या मानाने तिची छोटी आहे. तर असा हा युजेबल स्पेस तिला अवेलेबल आहे आपल्याकडे आता सध्या. तर हा झाला बूट स्पेस. मी स्विच कुठे बसवलाय तो एकदा दाखवतो. तर या ठिकाणी आपण स्विच बसवलंय प्रॉपर त्याचं.
इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि गाडी आता आपण डिलिव्हर करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.